नमस्कार, मी सुजाता सावंत. बालपण या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. हा धडा मराठी बालभारती इयत्ता दुसरीचा आहे आणि हे पाठ्यपुस्तक 1969 या वर्षी प्रकाशित झाले. धडा आहे सशाचे कान झालेत लांब आणि या धड्याचे लेखक आहेत स.व्ही. गायकवाड. पांढरा पांढरा ससा देवळाजवळ राहायचा, हरणाच्या रथातून फिरायचा, इवल्या इवल्या कानांचा आणि गुंजासारख्या डोळ्यांचा. एकदा देवाने सशाला बोलावले आणि त्याला काम सांगितले. नारद बसले आहेत बागेत, त्यांना घेऊन इकडे ये पळत. सशाने ऐकले. नारळ पडले आहेत बागेत, त्यांना घेऊन इकडे ये पळत. ससा धांडस फार. ससा खूप जोरात पळाला आणि एकदाचा बागेत आला. नारळ तर झाडाला, ते लागायचे कसे हाताला? नारळ काही पडेना, झाडावर चढता येईना. ससा बसला रडत. देव आला बागेत. देवाने विचारले, ससेराव ससेराव का रडता? नारळाच्या झाडाआड का दडता? ससा म्हणाला, नारळ काही पडेना, झाडावर चढता येईना. नारळ आणू कसा? देव म्हणाला, मी बोलावले नारदाला आणि तू ऐकलेस नारळाला? ऐकत नाहीस नीट, थांब, कान तुझे करतो लांब. देवाने ओढले सशाचे कान, तेव्हापासून ते झालेत लांब.